प्रेक्षकांनो, पारू या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही आपल्या चॅनलवर ऐकत आहात। आजचा म्हणजे 9 मार्चचा रिव्ह्यू मी देत आहे तुम्हाला। तर आज त्यांनी खूपच अप्रतिम दाखवलंय। सुरुवातीला तर तुम्ही बघाल प्रेक्षकांनो की अहिल्यादेवींना ना खूप काळजी वाटत असते प्रीतमची। त्यांना असं वाटत असतं की दिशाशी त्यांनी लग्न ठरवलंय, त्यांची निवड अजिबात चुकीची नाहीये, पण तरी सुद्धा प्रीतम त्यांचं का ऐकत नाही, तो दिशाशी का भेटत नाही। मग हा जो आदित्य आहे त्यांचा मोठा मुलगा, तो म्हणतो आई तू काही काळजी करू नकोस, अगं प्रीतम आज दिशालाच भेटायला गेलाय। आता आदित्य त्याच्या आईला दिलासा देतो की तू काहीच टेन्शन घेऊ नकोस, तुझी निवड कधीच चुकणार नाही आणि दिशा आपल्या घराला साजेशी अशीच सून आहे, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस आणि सगळं काही छान होईल। आता अहिल्यादेवींना छान वाटतं आदित्यशी मन मोकळं केलं तर। आता इकडे आपण बघतोय की हा प्रीतम आहे ना, तो दारू पिऊन आलाय आणि गेटवर चढून धिंगाणा घालतोय। धिंगाणा म्हणजे बिचारा ॲक्च्युली टेन्शनमध्ये, त्याला त्याचं मनही मोकळं करता येत नाही त्याच्या आईसमोर, एवढी त्याची आई त्याच्याशी रूढ वागते। त्यांच्या बंगल्याचे जे सिक्युरिटी गार्ड्स असतात ना, त्यांच्याजवळ हा प्रीतम बिचारा मन मोकळं करतोय। किती अवघड असतं नाही या श्रीमंत लोकांचं आयुष्य। प्रीतम त्या गेटवर चढत असतो आणि म्हणत असतो तू गेट का उघडत नाहीये। पण आता हे सगळं बोलताना त्याने दिशाने त्याचा केलेला अपमान त्याला आठवत असतो। दिशाने त्याच्या इगोवरच घाला घातलाय असं म्हणायला हरकत नाहीये। दिशा त्याला म्हणते की तू किर्लोस्कर मध्ये काही नाहीयेस, यू आर झिरो। दिशाची ही अपमानास्पद वागणूक ह्या प्रीतमच्या फार जिव्हारी लागली आहे। बिचारा प्रीतम, आता ते सिक्युरिटी गार्ड त्याच्या पाया पडायचेच बाकी असतात। अहो प्रीतम दादा खाली या, मी गेट उघडतो। आता प्रीतम गेटवरनं खाली उडी मारतो। तो एवढा वेळ गेटच्या वर चढलेला असतो आणि मग म्हणतो तू माझा चांगला मित्र आहे। त्या सिक्युरिटी गार्डशी तो बोलतोय तू छान मित्र आहेस रे माझा, तू माझं ऐकतो पण बाकी माझं सगळं ऐकत नाही। पण मी कोण आहे, मी किर्लोस्कर घराण्यामध्ये झिरो आहे, झिरो। आणि त्या माणसाला बिचाऱ्याला मिठी मारतोय। आता प्रीतम शिरलाय आतमध्ये आणि मग तो सिक्युरिटी गार्ड त्या आदित्यला फोन करतो, अहो आदित्य बाबा, प्रीतम दादानी ना खूप दारू प्यायली आहे आणि ते खूप बडबड करताय, आतमध्ये अहिल्यादेवी असतील ना, म्हणूनच आम्ही तुम्हाला फोन केलाय। खरं तर आदित्य जेव्हा त्या सिक्युरिटी गार्डशी बोलत असतो तेव्हा अहिल्यादेवी त्याच्या समोरच असतात। फोन ठेवल्यावर अहिल्यादेवी म्हणतात काय रे, कशामुळे तुला फोन आला होता आत्ता। तेव्हा आदित्य म्हणतो अगं काही नाही, आपल्या सिक्युरिटी गार्डवाले दादा आहेत ना, त्यांचा फोन आला होता, बहुधा मी गाडीचा पार्किंग लाईट चालूच ठेवलाय, मी आलोच नाही, तू झोप आता शांत आणि टेन्शन घेऊ नकोस। अहिल्यादेवी त्याला ठीक आहे असं म्हणतात आणि त्यांच्या खोलीत निघून जातात। आदित्य आता प्रीतमला घ्यायसाठी म्हणून बाहेर पळतोय, पण प्रीतमराव ऑलरेडी त्याच्या बेडरूममध्ये पोहोचलेले आहेत आणि तेवढ्यात तिथे पारू पण पोहोचते प्रीतमसाठी पाणी घेऊन। पारूला माहीत नसतं आदित्यने दारू प्यायली आहे। पारू त्याला म्हणते प्रीतम दादा तुम्ही पाणी पिऊन घ्या हं। पण प्रीतम आता खूप नशेमध्ये असतो। तो पारूला म्हणतो हे जादूगार तू आलीस, बरं झालं, अगं मला ना त्या दिशाशी लग्न करायचं नाही आहे ग, ती दिशा खूप वाईट मुलगी आहे। प्रीतमला पारूजवळ त्याचं मन मोकळं करावं असं वाटत असतं, पण पारूला जरा भीती वाटत असते, कारण प्रीतम दारू प्यायलेला असतो। पारू त्याला सारखं म्हणत असते हळू बोला, हळू बोला, देवी आई ऐकतील, पण प्रीतम मात्र नशेमध्ये असल्यामुळे त्याला काही समजत नसतं। तो पारूला सतत एकच वाक्य बोलत असतो, ती दिशा खूप वाईट मुलगी आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं नाहीये ग पारू, तू सांग ना माझ्या आईला, मी वाईट वागतो का ग कोणाशी, पण मला नाही करायचंय त्या दिशाशी लग्न। तो सतत एकच बडबडत असतो। तेवढ्यात आता तिथे आदित्य आलाय आणि आता प्रीतम त्याच्या पायाशी पडतो आणि म्हणतो अरे ब्रो तू आलास, मला नाही करायचंय त्या दिशाशी लग्न। आता प्रीतम पारूला म्हणतो पारू तू जा आधी इथून। पारू म्हणते हो हो मी जाते, पण प्रीतम दादांना बघा ना कसे करतायत ते। पारू गेल्यानंतर आदित्य पटकन दरवाजा लावतो आणि प्रीतमला ओरडत असतो प्रीतम तू माझं का ऐकत नाहीस रे। प्रीतम आता काही बोलणार तेवढ्यात तिथे या अहिल्यादेवी हजर होतात आणि म्हणतात आदित्य हे काम होतं का रे तुझं, बघ ह्याला आपल्या स्टेटसची तरी पर्वा आहे का, पुन्हा हा दारू पिऊन आलाय। आदित्य रडून म्हणत असतो अगं आई तू नको टेन्शन घेऊ ना, मी आहे ना। आदित्य त्यांनी खूपच हळवा दाखवलाय हं प्रेक्षकांनो। तर आता हा प्रीतम म्हणत असतो मला नाही करायचंय त्या दिशाशी लग्न, तिला नवरा नकोय, तिला कुत्रा हवाय कुत्रा। पण तरी सुद्धा या अहिल्यादेवी प्रीतमचं काही ऐकायला तयार नाही आहेत, कारण प्रीतम खूप दारू प्यायलेला असतो, त्यामुळे अहिल्यादेवी त्याच्यावर आणखीन संतापत असतात। शेवटी आदित्य म्हणतो आई मी आहे ना इथे, मी घेतो त्याला सांभाळून, तू नको ग काळजी करूस, तू जा, तू झोप बरं, तुला त्रास होईल या सगळ्याचा। मग आता अहिल्यादेवी चिडतात आणि म्हणतात सांग याला समजावून।
पण जाता जाता अहिल्यादेवी धमकवतात, हे बघ प्रीतम, हे लग्न होणं म्हणजे तुझ्या आयुष्याला नवी दिशा देणं आहे आणि काहीही झालं तरी ह्याच दिशाशी तुझं लग्न होणार आणि तुझ्या आयुष्याला नवी दिशा मिळणार. आणि आदित्य, तुझ्यावर जबाबदारी आहे, हे लग्न सुखरूप पार पडेल याची सगळी जबाबदारी तूच घ्यायची आहेस. आणि हा अहिल्यादेवीचा शब्द आहे आणि माझा शब्द तुझ्यासाठी काय आहे ना हे तुला चांगलं माहिती आहे आदित्य. आता हे त्यांनी सांगितलं की धमकावलं हे तुम्हीच ठरवा. आता पहाट झालेली दाखवली आहे. पारू विचार करत असते की प्रीतम असे का वागतात, का ते अहिल्यादेवींचं ऐकत नाही, सतत का दारू पितात, त्यांना दिशाशी लग्न का करायचं नाहीये, हा विचार करत असती प्रीतमच्या रूममध्ये पुन्हा लिंबाचं सरबत घेऊन जाते. प्रीतम उठून बसलेला असतो. ती प्रीतमला म्हणत असते, प्रीतम भाऊ पटकन उठा आणि आता लिंबाचं सरबत घ्या, सगळेजण तुमची वाट बघताय नाश्त्याच्या टेबलवर, पटकन या आणि ते लिंबाचं सरबत प्या. आता हा जो प्रीतम आहे ना तो अगदी वैतागून बोलतो, पारू त्यापेक्षा ना मला विष दे विष. पारू म्हणते, काय बोलताय तुम्ही, हे तुम्हाला आयुष्य एवढं स्वस्त वाटलं का, कोणी बी यावं आणि चिरडून जावं. तेव्हा हा प्रीतम म्हणतो, काय करू ग पारू, माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. तेव्हा पारू म्हणते, असं कसं बोलता तुम्ही, पर्याय नाहीये, अहो प्रत्येकाच्या नाकावर टिचून जगून दाखवायचं असतं, लोक तर आपल्याला त्रास देणारच. तेव्हा प्रीतम म्हणतो, तुला नाही कळणार ग पारू, खूप अवघड झालंय ग माझं जगणं, मला त्या दिशाशी लग्न नाही करायचंय, मी कसं सांगू आईला. मग पारू त्याला प्रेमाने समजवते, हे बघा तुमची आई येते आणि देवी आई तुमच्यावर खूप प्रेम करतात म्हणूनच तुमची काळजी करतात ना, तुम्ही त्यांना विश्वासात घ्या आणि त्यांना सगळं समजून सांगा, बघा त्या तुमचं नक्की ऐकतील. आणि प्रीतम बाबा लिंबू सरबत प्यायला विसरू नका हं. आणि ती असं बोलून खाली निघून जाते. प्रीतमला थोडासा दिलासा वाटतो की पारूने छान सांगितलंय त्याला. तर आता हा प्रीतम खाली आलाय तर दामिनी आणि बाकीचे सगळेच जण बदामाचा हलवा खात असतात. या पारूनेच केलेला असतो तो. अहिल्यादेवी बदामाच्या हलव्याचं फार कौतुक करत असतात आणि ही दामिनी सुद्धा. अहिल्यादेवी म्हणतात, माझ्या होणाऱ्या सुनेला म्हणजे दिशाला सुद्धा हा बदामाचा हलवा फार आवडतो. आता प्रीतम तिथे उभा आहे बरं का प्रेक्षकांनो नाश्त्याच्या टेबलजवळ. मग अहिल्यादेवी म्हणतात, अगं सावित्री एक काम कर, तू न दिशाच्या घरी हा हलवा स्वतः नेऊन दे. काय आहे ना आपण नवीन नातं जुळवतोय त्यामुळे नात्याला सांभाळावं लागेल आणि वाढवावं लागेल की नाही. सावित्री हो मी नेऊन देईल असं म्हणते. आता हा प्रीतम अहिल्यादेवींना काही बोलणार तेवढ्यात पारू पटकन त्याच्या जवळ जाते आणि हळूच त्याच्या कानात बोलते, आत्ता तवा गरम आहे, सध्या बोलू नका, थोड्या वेळाने वेळकाळ बघून बोला. आणि त्याला हळूच खुर्ची सरकवून बसायला सांगते. अहिल्यादेवींची बारीक नजर असते हा पारूवर. पण पारू आता निघून जाते आतमध्ये. तर आता प्रीतम काही बोलत नाही, तो शांत बसलेला असतो. आता आपण बघतोय की सावित्री किचनमध्ये असते आणि तिला काहीतरी अर्जंट फोन आलाय तिच्या घरून, त्यामुळे तिला त्या दिशाच्या घरी बदामाचा हलवा घेऊन जाता येत नाहीये. तेव्हा ती दुसऱ्या एका सर्वंटला सांगते, अगं तू नेऊन देशील का गं बदामाचा हलवा. तेवढ्यात पारू तिथे येते आणि तिला सावित्रीचा प्रॉब्लेम कळतो. ती सावित्रीला म्हणते, अगं मावशी मी आहे ना, मी नेऊन देते की हलवा. प्रेक्षकांनो हा ऑडिओ रिव्ह्यू आवडला असेल तर एखादा लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हं. तर आता पारू म्हणते, अगं सावित्री मावशी मी हलवा नेऊन देते ना. तेव्हा सावित्री म्हणते, नाही गं बाई नाही, तू नको नेऊन देऊस. अगं तू नको नेऊन देऊस पारू, ती आधीच तुला खूप वसवस करते. आता त्या पुन्हा दुसऱ्या एका सर्वंटला म्हणतात, तू देशील का गं नेऊन. ती सर्वंट म्हणते, नाही गं बाई नाही, मी नाही नेऊन देणार. ती दिशा अंगावरच धावते. मग आता सावित्रीला प्रश्न पडलाय पण पारू तिला कन्व्हिन्स करते, हे बघा सावित्री मावशी तुम्ही काही काळजी करू नका, हे बघा तुम्हाला महत्त्वाचं काम आहे म्हणून तुम्ही जात नाही आहात, पण हलवा पोहोचवणं महत्त्वाचं आहे की नाही, मी पोहोचवते. आता असं म्हणून तिने पिशवी घेतली आहे आणि निघाली आपली ती दिशाच्या घराकडे. आता दिशाच्या घराचा पत्ता शोधत शोधत ती आली आहे. दत्त हिरा असं दिशाच्या घराचं नाव असतं. तिथे नाव वाचते पारू आणि म्हणते, अहिल्यादेवींनी हेच नाव सांगितलं होतं ना सावित्री मावशीला. हां हेच घर आहे दिशाताईंचं, दिशा मॅडमचं सॉरी. तर आता ती घरामध्ये जाते तर तिला खिडकीत आवाज येतो दिशाचा आणि तिच्यासोबत मिहीर नावाचा मुलगा असतो जो काल प्रीतमला सुद्धा भेटलाय आणि तो दिशाच्या जवळ आलेला असतो. तो दिशाला म्हणत असतो, दिशा असं काय करतेस ग, माझं तुझं किती प्रेम आहे एकमेकांवर आणि तू मला असं त्या लुझरसाठी सोडून जाणार आहेस. पण दिशा त्याला म्हणते, लुझर तर लुझर, तो मला हवं ते देणार आहे. तो मिहीर तिला म्हणत असतो, अगं पण आपलं प्रेम विसरणार का तू, आपण किती दिवसापासून रिलेशनमध्ये आहोत. तेव्हा ही चिडते त्याच्यावर दिशा आणि म्हणते, तुला काय हवंय बाबा, तुला कळत कसं नाही आहे, मी किर्लोस्कर एम्पायरची सून होणारे सून, तुझ्याकडे काय आहे मला द्यायला आणि तुला काय हवंय ना ते नेमकं सांग मला. मिहीर म्हणतो, मला तुझी साथ हवी आहे. तेव्हा ही दिशा त्याला कन्व्हिन्स करते की मी तुझ्यासोबत कायम असणार आहे, फक्त लग्न हे निमित्त आहे. म्हणजे हिला त्याच्यासोबत सुद्धा अफेअर ठेवायचं आहे आणि त्या प्रीतम सोबत सुद्धा लग्न करायचं आहे.
असा या दिशाचा भयंकर प्लॅन आहे. पण आता हे सगळं त्या पारूने ऐकले आणि हे ऐकून तिला धक्काच बसलाय. आता ती एकदम खाली वागते तेव्हा तिच्या हातनं काहीतरी पडतं, तिथे कुंडी का समथिंग काही असतं आणि ही दिशा अलर्ट होते. ती म्हणते, अरे बापरे, कोणीतरी आलंय वाटतं. मिहीर तू मागच्या दाराने पळून जा. मिहीर आता मागच्या दाराने पळून जातो आणि ही दिशा बाहेर येऊन बघते. इकडे तिकडे बघायला लागते, तिला कोणी दिसत नाही. आता पारू तिथेच खिडकीखाली लपलेली असते. दिशा आता तिच्या गेटपर्यंत जाऊन बघते, कोणी ऐकलं तर नाही ना मिहीरचं आणि तिचं बोलणं. पण तिला कोणी दिसत नाही, कारण पारू आता तिच्या गाडीच्या मागे लपलेली असते. आता ही दिशा तिच्या गाडीच्या भोवती गोल गोल फिरते, म्हणजे कोणी आहे का बघायला. पण पारू तिला बरोबर गुंगारा देते आणि तिथून पळ काढते. आणि प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय आणि पुढे आपण बघणार आहोत की हा जो प्रीतम आहे ना, तो खूप धिंगाणा घालतोय. आता अहिल्यादेवी त्याचं काही ऐकायला तयार नाहीये. प्रीतम म्हणत असतो, मला नाही करायचंय दिशाशी लग्न. तेव्हा अहिल्यादेवी त्याला त्याचा हिस्सा देतात आणि म्हणतात, हा किर्लोस्करांच्या एम्पायर मधला तुझा हिस्सा हा घे आणि बेदखल हो इथून कायमचा. इकडे पारू तिच्या वडिलांना सांगत असते की आपण देवी आईला सांगू ना की ती दिशा चांगली मुलगी नाही येते. चल ना बाबा, आपण जाऊन सांगू. पण आता आदित्य दिशाला फोन करतो आणि विचारतो, काय ग, आवडला का बदामाचा शिरा. आता दिशाला कळतं की कोणीतरी आलं होतं किर्लोस्करांच्या घरातून आणि मिहीरला आणि तिला त्याने एकत्र बघितलंय. पण या दिशाला माहित नाही की नेमकं कोण आलं होतं. काय वाटतं प्रेक्षकांनो, तुम्हाला कळेल का दिशाला की पारूने तिची भानगड बघितली आहे? मला नक्की कमेंट करून कळवा. आणि मी जर हा ऑडिओ रिव्ह्यू तुम्हाला रोज या चॅनलवर द्यायला आवडत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.